दिल्ली, संसद भवन आणि 140 कोटी लोकांचा आवाज. आज भारताच्या राजकारणात एकच मोठा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. पुढचे प्रधानमंत्री कोण? आणि यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय एक नवीन नाव, राहुल गांधी. लोक विचारतात, राहुल गांधी खरंच पुढचे प्रधान होऊ शकतात का? का त्यांचं नाव इतकं चर्चेत आहे? आणि आज जर खरंच ते पंतप्रधान झाले तर भारताचं राजकारण कसं दिसेल? आज आपण याच गोष्टीला उलगडणार आहोत या व्हिडिओमध्ये. का फक्त राहुल गांधीच? एकेकाळी सोशल मीडियावर लोक त्यांना पप्पू म्हणत होते. त्यांच्या इंग्रजी ऍसेंट वरून मीम्स व्हायचे, त्यांच्या हसण्यावरून ट्रोल्स व्हायचे. पण गेल्या काही वर्षात एक गोष्ट बदलली आहे. भारत जोडो यात्रा. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत 3500 किलोमीटर पायी चालत राहुल गांधी लाखो लोकांना भेटले. त्या यात्रेत त्यांना फक्त कॅमेरा किंवा मीडियाने नाही, तर थेट शेतकरी, तरुण, महिला, बेरोजगार आणि गरीब जनता यांनी ऐकलं. ते चालत होते, लोक त्यांच्यासोबत धावत होते, फोटो काढत होते, हात मिळवत होते. यातून एक परसेप्शन तयार झाला, हा नेता मेहनत करतोय. लोकांच्या डोळ्यातलं ते हसू, गर्दीतलं ती चैतन्य. यामुळे राहुल गांधींना फक्त राजघराण्याचा वारस म्हणून नाही, तर लोकांशी कनेक्ट होणारा नेता म्हणून पाहिलं जाऊ लागलं. आता दुसरा प्रश्न, का जनता राहुल गांधींना पर्याय म्हणून पाहतायत? कारण मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात खूप कामं केली, जसं की आर्टिकल 370 हटवणं, राम मंदिर उभारणं, सर्जिकल स्ट्राईक, डिजिटल इंडिया, व्हॅक्सिन डिप्लोमॅसी. पण त्याच वेळी महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे आंदोलन, चायना इश्यूज आणि लोकशाहीवर होत असलेले प्रश्न, हे मुद्दे देखील लोकांना नेहमी त्रास देत आलेत. आता प्रश्न असा आहे की जर जनता नाराज आहे तर तिच्या मनात पर्याय दुसरं आहे तरी कोण? येथेच राहुल गांधींचं नाव येतं. कारण जनता विचारते, मोदींना वोट देऊन मला काय मिळालंय? आणि काँग्रेस किंवा राहुल गांधींना वोट दिलं तर मला काय मिळेल? इथेच पुढचा भाग सुरू होतो. कसे राहुल गांधी पंतप्रधान बनू शकतात? याचं सर्वात मोठं उत्तर म्हणजे गठबंधन. आज काँग्रेसला एकट्याने बहुमत मिळवणं जवळजवळ अशक्य झालं आहे. पण इंडिया अलायन्स नावाचं एक मोठं विरोधी आघाडीचं जाळं तयार झालंय. ममता बॅनर्जी झाले, उद्धव ठाकरे झाले, अरविंद केजरीवाल, स्टॉलिन, अखिलेश यादव, हे सारे प्रादेशिक नेते जर खरंच एकत्र आले तर मोदी सरकार समोर एक भक्कम आव्हान उभं राहू शकतं. आणि या गठबंधनाचा चेहरा म्हणून राहुल गांधी पुढे येतात. पण गठबंधन म्हणजे केवळ एकता नाही. भारताच्या इतिहासात आपण पाहिलंय, जनता पार्टी, युनायटेड फ्रंट, थर्ड फ्रंट, हे आघाड्या जास्त काळ टिकल्या नाहीत. मोठ्या नेत्यांमध्ये क्लॅशेस झाले, सत्ता हातातून निसटली. मग प्रश्न असा राहतो की राहुल गांधी ही आघाडी टिकवू शकतील का? कारण जर आघाडी तुटली तर पंतप्रधान पदाचं स्वप्नही तुटेल. आता विचार करा, भारतातील तरुण मतदार, 60% जनता 35 वर्षाखाली आहे. त्यांच्या मनात प्रश्न आहे, राहुल गांधी आमच्या प्रॉब्लेमला समजून घेतात का? बेरोजगारी, युपीएससी एक्झाम किंवा एसएससी एक्झाम स्कॅम्स, नोकरीची असुरक्षितता, हे तरुणांचे प्रश्न आज सगळ्यात मोठे आहेत. मोदींचे स्पीचेस एनर्जेटिक आहेत, त्यांचा सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग आहे, पण राहुल गांधी अजूनही थोडे मवाळे दिसतात. मग प्रश्न असा आहे की राहुल गांधी तरुणांना कसे जिंकतील? जर त्यांनी स्किल डेव्हलपमेंट, जॉब्स, एंटरप्रिनरशिप, आयटी सेक्टर आणि स्टार्टअप्सवर खरोखर ऍक्शन प्लॅन दिला तर तरुण त्यांच्याकडे वळू शकतात. अन्यथा तो वर्ग बीजेपी कडेच राहील. पण एक अजून मोठा मुद्दा आहे, विश्वास. लोक विचारतात, राहुल गांधी सिरियस आहेत का? कारण सोशल मीडियावर त्यांचं सुट्टीवर जाणं, फॉरेन ट्रिप्स, हसणं, ऑकवर्ड बोलणं, हे सगळं व्हायरल होतं. बीजेपी नॅरेटिव्ह तयार करतात, राहुल गांधी तयार नाहीत. याला तोडण्यासाठी राहुल गांधींना ग्राउंड लेवलवर सतत काम करताना दिसावं लागेल. भारत जोडो यात्रा हा एक प्रयत्न होता, पण पुढचं स्टेप काय? लोक विचारतात, राहुल गांधींचं 5 वर्षाचं विजन काय? त्यांचं इकॉनॉमीवर प्लॅन काय आहे? त्यांचे फॉरेन पॉलिसी अप्रोच काय आहे? हे सगळं त्यांनी जर क्लिअर नाही केलं तर जनता अजूनही गोंधळलेलीच राहील. याच दरम्यान एक वेगळी चर्चा होते, ती म्हणजे वोट चोरी. सोशल मीडियावर ऑपोजिशन लीडर्स नेहमी म्हणतात, ईव्हीएम छेडछाड झालीये, लोकशाही धोक्यात आहे. 2024च्या आधी देखील राहुल गांधी यांनी संसदेत स्पष्ट केलं होतं, लोकशाही वाचवा नाहीतर देश धोक्यात जाईल. आणि ह्या वेळेस राहुल गांधींनी हायड्रोजन बॉम्ब म्हणून वोट चोरीचा पर्दाफाश केला. यावरही इलेक्शन कमिशननी अजूनही काही स्ट्रॉंग उत्तर दिलं नाही. जर खरंच निवडणुकीत ट्रान्सपरन्सीवर प्रश्न निर्माण झाले तर राहुल गांधींचं पंतप्रधानपद दूर जाईल. पण जर जनता प्रचंड संख्येने उठली आणि मॅन्डेट स्पष्ट दिलं तर कोणतीही ताकद त्या गोष्टीसाठी थांबवू शकणार नाही. आता एक विचार करा, जर राहुल गांधी खरोखर पंतप्रधान झाले तर भारताचं फ्युचर कसं दिसेल? त्यांचं फोकस सोशल वेलफेअरवर जास्त असेल का? गरिबांसाठी स्कीम्स, महिला सुरक्षेसाठी पॉलिसीज, अनएम्प्लॉयमेंटला टॅकल करणारा ऍक्शन प्लॅन, हे सर्व लोकांच्या अपेक्षेत असेल. त्यांचा फॉरेन पॉलिसी अप्रोच मोदीपेक्षा वेगळा कसा असेल? कदाचित जास्त सॉफ्ट, जास्त डेमोक्रॅटिक, पण
कमी अग्रेसिव्ह याचा थेट परिणाम चायना, पाकिस्तान, अमेरिका सोबतच्या रिलेशनवर होईल. पण हे सर्व प्रश्न अजूनही अनआन्सर्ड आहेत आणि म्हणूनच लोकांचं कुतूहल वाढतं. राहुल गांधी खरंच पंतप्रधान होतील का? राजकारण म्हणजे एक लाईव्ह सिनेमा आहे. आज जो अनबिटेबल वाटतो तो उद्या पराभूत होतो. आज जो हसण्याचा विषय आहे तो उद्या हिरो बनतो. 1989 मध्ये राजीव गांधी यांच्याकडे प्रचंड बहुमत होतं, पण एका रात्रीत सरकार गेलं. 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी अनबिटेबल मानले जात होते, पण सोनिया गांधींच्या काँग्रेसने सत्ता घेतली. इतिहास सांगतो भारताच्या राजकारणात गेम ओव्हर नाईट बदलतो. याचं उत्तर फक्त आता जनताच देऊ शकते. पण 2029 हा भारताच्या राजकारणातील सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो जर राहुल गांधी यांनी ग्राउंड लेवलवरती कामं केली. आता मला तुमचं मत ऐकायचं आहे. तुम्हाला काय वाटतं 2029 मध्ये भारताच्या पुढचं पंतप्रधान कोण असेल? राहुल गांधी, नरेंद्र मोदी की अजून कोणी वेगळं? कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण खरी चर्चा तिथूनच सुरू होईल. जय हिंद, जय भारत.